नाही त्यांचा तिरस्कार करायचा. मी सांगते माता मावशांनो, आपल्या आयुष्यात जर कधी वाईट लोक आली तर त्यांचा तिरस्कार नाही करायचा, त्यांचा तिरस्कारच करायचा नाही. त्याचं कारण सांगू तुम्हाला. ज्ञानोबारायांनी वैऱ्याचा सुद्धा तिरस्कार केला नाही, म्हणून आज जग डोक्यावर घेते ज्ञानोबारायांना. तुकोबारायांनी विसोबा खेचरांचा तिरस्कार केला नाही, पाय चेपले जाऊन तुकोबारायांनी विसोबा खेचरांची. असंच एक दिवस ज्ञानोबाराय माझे इंद्रायणीच्या तीरावर स्नानासाठी गेले महाराज. स्नान केले आणि तितक्यात विसोबा खेचरांनी पाहिलं. तळपायाची आग मस्तकाला गेली, तळपायाची आग विसोबा खेचरांच्या. हातात काठी घेतली, बदड बदड माझ्या ज्ञानोबारायांना मारलं त्यांनी. तेवढ्यावर विसोबा काका थांबले नाही. जवळच असलेली ब्राह्मणांची अशी छोटी छोटी पोरं खेळत होती. अरे काय बघताय, ज्ञानानं आपल्या इंद्रायणीचं पावित्र्य ढासळलं. अरे काय बघताय, ज्ञानानं आपल्या इंद्रायणीचं पावित्र्य ढासळलं, आपली इंद्रायणी पाठवली. विसोबा खेचर म्हणले मारा याला. सगळीच्या सगळी पोरं पळत आली महाराज. ज्ञानोबारायांना बदड बदड मारलं, चिखलात लोळवलं, एवढं मारलं ज्ञानोबारायांच्या अंगावरती वळ उमटले. सिद्ध भेटत ज्ञानोबाराय रडत रडत गेले. आई आई म्हणत होते. रुक्मिणी माता स्वयंपाक करत होत्या. आई आई असा माऊलींचा आवाज कानावर आला. घार जशी पिलांकडे पळत जावी, अरे गाय जशी वासरांकडे पळत जावी, तशा माझ्या रुक्मिणी माता पळत आल्या. माझे ज्ञानोबारायांना कुशी धरलं त्यांनी. काय झालं ज्ञाना तुला? ज्ञाना तुझं अंग भरलंय रे. काय झालं ज्ञाना तुला? अरे तू पडलास का? ज्ञाना तुझं अंग भरलंय, अरे तू पडलास का? नाही गाई. ज्ञाना काय झालं रे? आई मला त्या विसोबा काकांनी काठीनं मारलं आणि संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं. रुक्मिणी मातेनं स्वयंपाक तसाच ठेवला. कसं बस शिळे तुकडे लेकरांना खाऊ घातले. लेकर झोपी गेली महाराज. आणि विठ्ठल पंताला सांगितलं, विठ्ठल पंत कधीपर्यंत हा त्रास सहन करायचा आपण समाजाचा? विठ्ठल पंत कधीपर्यंत हा समाजाचा त्रास आपण सहन करायचा? अहो काहीतरी केलं पाहिजे आपण. दुसऱ्या दिवशी विठ्ठल पंत उठले आणि आळंदीला गेले धर्म मार्तंडाकडं. महाराज समाजात आजही तसे धर्म मार्तंड आहेत, पण मला त्यांना सांगायचे, अरे तुम्ही एखादं गरीबाचा लेकरू वर जाते तर जाऊ देणार आहे, तुमच्याच गावचं भूषण होणार आहे ना ते शेवटी. अरे पैशापायी तुम्ही त्यांना पुढं ढकलायचं सोडून देऊन पाठीमागून वार करतात रे त्यांच्या. अरे गरीबाचं लेकरू जाते जाऊ दे ना, कधीतरी तुमचं नाव काढेलच की, तो कसा विसरणार आहे तुमच्या गावाला? अरे मी ज्या गावातून आली ना तर मला हजारो जणांना विचारलं, ह्याच त्या ताई का, ह्याच त्या महाराजीं का ज्यांचं नाव नांदलंय, ताई तुम्ही नांदल्याच्या आहात का? कधीतरी तो लेकरू फेडेल ना तुमचं पांग. जाऊ दे ना, गरीबाच्या एखाद्या लेकराला समोर जात असेल तर. विठ्ठल पंत उठले, दुसऱ्या दिवशी पैठणला गेले धर्म मार्तंडाकडं. अहो संन्यास आम्ही घेतलाय त्रास, आम्हाला द्या, आमच्या लेकरांना का देताय? अहो संन्यास आम्ही घेतलाय त्रास, आम्हाला द्या, आमच्या लेकरांना का देताय? मला न्याय द्या तुम्ही. धर्म मार्तंडाला माझे विठ्ठल पंत पदर पसरून मागणी करत होते, माता माऊल्यानो लेकरांच्या सुखासाठी. आई वडिलांचा त्याग फक्त लेकरांच्या सुखासाठी असतो. माझे विठ्ठल पंत पदर पसरून त्यांना म्हणत होते, मला न्याय द्या तुम्ही. सगळी धर्म मार्तंड जमा झाले. महाराज तुम्हाला न्याय पाहिजे ना? एकच न्याय,
देहांत प्रायश्चित्त. अरे माझ्या विठ्ठलपंताच्या पायाखालची जमीन सरकली, माझ्या विठ्ठलपंताच्या पायाखालची माती सरकली. अहो देहांत प्रायश्चित्त. 5च वर्षाची माझी मुक्ताई आहे, 5च वर्षाची. अहो 5 वर्षाचा गोळा माणसाला अर्धा तासाच्या प्रवासासाठी जावं वाटत नाही. 5 वर्षाचं लेकरू सोडून देहांत प्रायश्चित्त. 5च वर्षाची माझी मुक्ताई आहे. माझा ज्ञानदादा, माझा सोपान दादा, माझी मुक्ताई, माझा निवृत्तीनाथ दादा सोडून यांना कसं जायचं हो? पत्र हातात घेतलं आणि आळंदीला गेले माझे विठ्ठलपंत. संध्याकाळची वेळ झाली महाराज. विठ्ठलपंतांचा आवाज रुक्मिणी मातेच्या कानावर आला. रुक्मिणी मातेनं तांब्या भरून बाहेर आणला. स्वामी सूळ घ्या, तुम्ही तोंड हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते हो. दादांना सांगू का, माझ्या विठ्ठलपंतांनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही बरं का. थकलेला जीव होता, कुठे जाऊन बसले आणि दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं घालून माझे विठ्ठलपंत रडायला लागले. रुक्मिणी मातेनं विचारावं, स्वामी काय झालं, पंत काय झालं? विठ्ठलपंतांनी म्हणावं, अगं रुक्मिणी सांगेल तुला, सांगेल रुक्मिणी तुला, तू अगोदर आपल्या लेकरांना जेवू घालून घे. रुक्मिणी मातेनं लेकराला जेवायला दिलं महाराज. 4ही लेकरं झोपी गेली. विठ्ठलपंतांना म्हणावं, रुक्मिणी आपल्याला या देहाचा त्याग करावा लागणार आहे, प्राण त्याग करावा लागणार आहे गड्या. तेव्हा आपल्या लेकरांच्या मुंजी होतील, तेव्हा आपल्या लेकरांचा वनवास चुकेल गड्या. रुक्मिणी मातेनं म्हणावं, 5च वर्षाची माझी मुक्ताई हो. अहो तुम्ही दुसरा म्हणताल तो त्रास मी भोगायला तयार आहे माझ्या आयुष्यामध्ये. विठ्ठलपंतानं म्हणावं, अगं रुक्मिणी पत्र हातात पडल्याच्या नंतर मी तिकडच या देहाचा त्याग करणार होतो ग. पण मला वाटलं शेवटचं एकदा माझ्या मुक्ताईला पाहावं ग, शेवटचं एकदा माझ्या ज्ञानदादाला, सोपान दादाला, निवृत्तीनाथ दादाला पाहावं आणि शेवटचं एकदा बायको या नात्यानं तुला पाहावं ग. म्हणून मी आलोय रुक्मिणी, म्हणून मी आलोय. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्राण त्याग कुणी करायचा, देहाचा त्याग कुणी करायचा, प्राण त्याग कुणी करायचा, याच्यावरून महाराज विठ्ठलपंतांचं आणि माझ्या रुक्मिणी मातेचं बोलणं चालू झालं. विठ्ठलपंतांनी म्हणावं, मी प्राण त्याग करणार. रुक्मिणी मातेनं म्हणावं, मी प्राण त्याग करणार. विठ्ठलपंतांनी म्हणावं, अगं रुक्मिणी तू आई आहेस ग, तू थांब मागे, मी जाते, मी प्राण त्याग करणार. रुक्मिणी मातेनं म्हणावं, मी आई आहे ना, 9 महिने या उदरात माझ्या लेकरांना वागवलंय, मी प्राण त्याग करणार. शेवट निर्णय ठरला महाराज, प्राण त्याग करायचा तर दोघांनीही, प्राण त्याग करायचा तर दोघांनीही करायचा, आईने आणि वडिलांनी. ज्ञानोबरायांच्या बरं का, माझ्या ज्ञानोबरायांचा त्रास सांगते तुम्हाला. आज माझ्या ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती 5-5 किलोचे सोन्याचे कळस चढवले जातात, पण कधीही ह्या समाजाने एक घास सुखाचा खाऊ दिला नाही व माझ्या ज्ञानोबरायांना. प्राण त्याग करायचा दुसरा दिवस उजाडला बरं का. प्राण त्याग करायचा म्हणून रुक्मिणी मातेनं स्वयंपाक पुरणपोळीचा केला. मावशीनं पुरणपोळीचा का, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांना कोण जेवू घालणार. अहो आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांना कोण अन्न खाऊ घालणार, आमच्या नंतर आमच्या लेकरांना कोण जेवायला देणार हो. म्हणून माझ्या रुक्मिणी मातेनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला बरं का. 4ही लेकरं एका रांगेत जेवायला बसवली महाराज. एक घास माझ्या ज्ञानोबरायाच्या मुखात घालावा, एक घास माझ्या मुक्ताईच्या मुखात घालावा, एक घास माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या मुखात घालावा, एक घास माझ्या ज्ञानोबरायांच्या सोपान दादाच्या मुखात घालावा. पोटभर जेव्हा बरं का लेकरांनो, पोटभर जेव्हा, अशा माझ्या रुक्मिणी माता म्हणायच्या.
निवृत्तीनाथ दादानं म्हणावं, आज आई असं का बरं बोलत असेल. चारही लेकर महाराज पोटभर जेवली. संध्याकाळ झाली, चारही लेकर झोपी गेले. महाराज रडण्यात आणि लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवण्यात पहाटेचे 4 वाजले. 4. एकदा सोपान दादाच्या डोक्यावरून हात फिरवावा, एकदा निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यावरून हात फिरवावा, एकदा माझ्या मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवावा. महाराज आणि माझे विठ्ठलपंत पायथ्याशी बसून हंबरडा फोडतायत. लेकरांना सोडून जायचे आपल्याला. आपले लेकर आता पोरके होणार आहे. तर या समाजानं खूप त्रास दिला व महाराज माझ्या ज्ञानोबरायांना. विठ्ठलपंतानं म्हणावं, रुक्मिणी चल 4 वाजले बरं का. दरवाजापर्यंत विठ्ठलपंत गेले महाराज आणि पुन्हा विचार केला, आम्ही कुठे गेलो तर आमच्या लेकरांना माहित तर पाहिजे ना. आम्ही कुठे गेलो तर आमच्या लेकरांना आई तर पाहिजे ना. पत्र लिहिलं महाराज माझ्या विठ्ठलपंतांनी. समस्त आळंदीकर ग्रामस्थांनो, मी विठ्ठलपंत कुलकर्णी. समस्त आळंदीकर ग्रामस्थांनो, मी विठ्ठलपंत कुलकर्णी पैठणकरांनी दिलेल्या निर्णयानुसार आम्ही दोघे नवरा बायको, आम्ही दोघे पती पत्नी या देहाचा त्याग करत आहोत, प्राण त्याग करत आहोत. याच्यानंतर तरी आमच्या लेकरांना सुखाचा घास मिळावा, आमच्या लेकरांच्या मुंजी व्हाव्यात. पत्र लिहिलं. निवृत्तीनाथ दादाच्या उशाला ते पत्र ठेवलं. दरवाजापर्यंत विठ्ठलपंत गेले आणि म्हणावं, रुक्मिणी अगं चल. विठ्ठलपंतांनी म्हणावं, अगं रुक्मिणी चल, आता 4 वाजले. अहो कसा त्या मायचा त्या चिल्ल्या पिल्ल्यातून जीव निघेल बरं. 4 लेकरं एका रांगेत झोपी घालायची आणि झोपीत प्राण त्याग करायचा. पण कोणती माय जाईल का लेकरं सोडून अशी. 4 वाजले महाराज. विठ्ठलपंत निघाले, रुक्मिणी माता निघाल्या. रुक्मिणी मातेनं म्हणावं, एकदा माझ्या मुक्ताईला कुशीत धरू द्या महाराज, एकदा माझ्या मुक्ताईला कुशीत धरू द्या. मुक्ताईला कुशीत धरलं. ए मुक्ताई अगं येते आ. हंबरडा फोडला महाराज, हंबरडा. आणि ज्ञानोबरायांवरती सगळी जबाबदारी टाकली महाराज. ज्ञाना चालले मी आम्ही दोघं चाललो प्राणत्याग करायला. ज्ञानोबरायांवरती जबाबदारी टाकली महाराज. आणि रुक्मिणी माता म्हणतात त्यांना, ज्ञानोबराय आता इथून पुढं ह्याच्यानंतर माझ्या सोपानाची आणि मुक्ताईची तू माय व्हायचंच बरं का. माझे ज्ञानोबराय फक्त सोपानाची आणि मुक्ताईची माय नाही झाले तर या विश्वाची माय माझे ज्ञानोबराय झाले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित थी, एका जनार्दनी पाय वंदित थे. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माझ्या ज्ञानोबरायांचा त्रास ऐकलात ना. रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत प्राण त्याग करायला गेले. माता माऊल्यानो प्राण त्याग केल्याच्या नंतर सकाळ झाली. आई दिसेनाशी झाली, बापही दिसला नाही. निवृत्तीनाथ दादा उठलेले होते. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, आई दिसेनाशी झाली, बापही दिसला नाही. महाराज आई आई करत होते. निवृत्तीनाथ दादा बरं का. निवृत्तीनाथ दादाचा आवाज ऐकून माझे सोपान काकाही उठले आणि माझी मुक्ताही उठली. ए दादा सांगणारे आपली आई कुठे गेली. ए दादा सांगणारे आपले बाबा कुठे गेले.
मुक्ताईनं अंगाला झटावं आणि म्हणावं, दादा सांगणारी आपली आई कुठे गेली, दादा सांगणारे आपले बाबा कुठे गेले. निवृत्तीनाथ दादाने ते पत्र वाचलं. महाराज, आम्ही दोघे प्राण त्याग करत आहोत हा शब्द वाचल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादानं म्हणावं, आई. ह्याच्या पलीकडे काही एक शब्द निघाला नाही. माझ्या निवृत्तीनाथ दादानं संध्याकाळ झाली आणि ते पत्र हातात घेतलं आणि विसोबा काकांकडे गेली. माझ्या निवृत्तीनाथ दादाला, सोपान दादाला, मुक्ताईला, ज्ञानदादाला वाटलं आमचा त्रास आता तरी संपला असेल, आम्ही मायबाप संपले तो या समाजामध्ये राहण्यासाठी. पत्र हातात घेतलं, विसोबा खेचरांकडे गेले आणि म्हणाले, काका पत्र वाचा, माझ्या वडिलांनी पत्र लिहून ठेवलेलं आहे, प्राणत्याग केलेला. विसोबा काकांनी ते पत्र हातात घेतलं महाराज आणि फेकून दिलं. परत माझ्या निवृत्तीनाथ दादाला मारून विसोबा खेचरांनी पाठवलं. ना आई दिसली. दुसरा दिवस उजाडला. 2 दिवस गेली महाराज, ना आई दिसली ना बाप दिसला. 2ही दिवस लेकरांनी आईला आणि बापाला शोधण्यात घातले. ना आई दिसली ना बाप दिसला. 4ही लेकर महाराज एकमेकांच्या कुशीत पडून रडू लागली. 4ही लेकर आईला आणि पाहण्यात 2 दिवस गेले. 4ही लेकर 2 दिवसापासून उपाशी होती. माझ्या ज्ञानदादानं 3ऱ्या दिवशी झोळी बांधावी. मायबाप आयुष्यामधून निघून गेल्याच्या नंतर प्रत्येकाला झोळीच बांधावी लागणार आहे. ज्ञानदादानं झोळी बांधावी आणि असंच एका जवळच्या गावामध्ये मागायला जायचं. मधुकरी जिथं मागायची, ज्या घरच्यांनी मधुकरी द्यायचं त्यांनी संन्यासाची पोरं आली म्हणून दारं लावून घेतले महाराज, दारं लावून घेतली. आणि 1-2 घरी माझ्या ज्ञानोबाराने थोडं पीठ दिलं तर विसोबा काकाने ते पीठ हातातलं घेतलं आणि पायाखाली टाकून मातीसारखं तुडवलं महाराज. रडत रडत घराकडे आले. माझ्या मुक्ताईनं म्हणावं, दादा मी पुन्हा तुला नाही भाकरीसाठी काही म्हणणार, काहीच म्हणत नाही, काहीच मागत नाही. माझ्या ज्ञानदादानं म्हणावं, मी पुन्हा कधीच मधुकरी मागायला कुणाच्या दाराला जाणार नाही. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबारायांनी सहन केलाय महाराज. आणि समाजातल्या धर्म मार्तंडाला मला एकच या नारदाच्या गाडीवरून सांगणं आहे का, तुम्ही जेव्हा एखादा मुलगा गरीबाचा गावातून वाड्यातून बाहेर जातो ना, तर त्यांना पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. अरे तुमच्या मागे वळण्याने ते मागे नाही येणार, त्याच्या रक्तामध्ये तो गुण लागलेला असणार, तेव्हा ते लेकरू तिकडे जाणार असतं महाराज. फक्त त्याला तुमच्या सपोर्टची गरज असते. आज माझ्या सासूबाईंना विचारा, मी घरातून फक्त माझ्या भावासाठी रडत निघाले, तुमच्या वाटेला लागले तरी माझ्या भावाच्या आठवणी जात नव्हत्या. फक्त आपल्याला माणसाच्या सपोर्टची गरज असते. व तुम्हाला काही मागत नसतात, काही नाही. गावातला एखादा मुलगा टाळकरी निघाला, माळकरी निघाला, काहीतरी निघाला, काहीतरी करायला चांगलीच गोष्ट आहे ना. ढकला ना पुढे. तुम्हाला काय पैसे मागतात का त्यांनी मायबाप? त्याचे किडनी काढून एकतील, लेकराला शिकवतील. फक्त त्याच्या पाठीमागं राहण्याचं काम करा दादानो. तुम्हाला कोणाच्या हातापाया पुढे पसरायची गरज पडणार नाही. तुम्ही एखाद्याच्या लेकराला पुढे जर ढकललात ना, तर भगवंत वरचा तुम्हाला पाहणार असतो, 10 पटीनं तुम्हाला देणार असतो. काय माझ्या ज्ञानोबारायांचं चरित्र होतं. आपण आज अभंग घेतला होता. नाथ महाराजांचा उदार संत एक जगी, संतांची उदारता दाखवली. काय महिमा वर्णुदिन, संतांचा महिमा दाखवला. अधम आणि पापराशी वाल्या कोळ्यासारख्या पापीला पावन करून सोडलं या जगामध्ये. लागता त्यांच्या चरणाकमळी. छत्रपती शिवरायांच्या चरणावर लागल्याच्या नंतर काहीच गरज नाही कुणाच्या चरणावर जाण्याची. एका जनार्दनी भेटला. आपण सगळे या धर्ममंडपात भेटलो. एका जनार्दनी भेटता हरी संसाराची चिंता, सगळ्या संसाराची चिंता हरली. महाराज ज्ञानेश्वर माऊली कुमाई जय कुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान